लय म्हणजे लय खतरनाक सीन झालाय. मम्मी आणि पिल्लू का खतरनाक पडली यार मित्रांनो. डायरेक्ट म्हणजे दोघीतून एकाला तरी एक तरी फ्रॅक्चर झालं. एक तर पिल्लू नाही तर मम्मी. काळाचा दिवस आलता यार. आत्मीचं पण हाताला लागले, इकडे लागले, पायाला पण लागले. त्यांना मम्मीची पांढरी लागली, काच लागली जास्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता किती वाजले माहित नाही मित्रांनो. तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. ब्लॅक कॉम्बिनेशन घातलंय आज, एकदम भारी दिसतंय. तोंडे येतं, तोंडच्या हातात चावी टाकून दिली का? उचल दे मला. थँक्यू. अरे पडली. थँक्यू. चला आज जायचं परीन त्यांच्या गावाला, म्हणजे मम्मीच्या गावाला आणि परीच्या गावाला. अरे मला इथं एक काम आहे, मग ते काम जर असलं तर मग नाही जाणं होणार, नसलं तर मग होईल जाणं. आणि बाहेर ऊन पडलंय आज काय पाऊस नाही मित्रांनो. आज फ्रेश वातावरण आहे. ऊन पडले एकदम भारी वातावरण दिसतंय. हे मुर्गे कोणते आहे ते काय नाही, इथं कुठचे वाटतो. लय मोठा कोंबडा आहे मित्रांनो. हा लय डोळ्यात सरतो. हा चालले तो अगं डेंजर सरत आहे ना. नाश्ता वगैरे झालाय, चहा बिस्किट खाल्ले. अँड आता बघू पुढचं काम, आणि मग त्याच्यानंतर बघू काय होते काय नाही. जायचं कळलं तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये. मला काय बोलावं काय सुचत नाही यार मित्रांनो ब्लॉग मध्ये, कारण कंटिन्यू ब्लॉग जर नसले ना तर काय बोलावं काय सुचत नाही. आणि आपले 1000 सबस्क्राईबर झालेले मित्र, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. आलो बघ कुत्री येडेवानी करते कुत्रेले. माझे जे प्रोजेक्ट चालू ना मित्रांनो, त्या प्रोजेक्ट करता लय म्हणजे लय जोग चाललाय. म्हणजे झालं पाहिजे असं वाटत मला पटकन, कारण झालं ना म्हणजे मग कामाचं नियोजन बसत ना. काही कामाने चालू राहतं मित्रांनो. 2 रुपये येत्या खिशात, कारण आता सध्या काहीच नाही. आपण आता सध्या असं तसं हिंडतोय. चष्मा मोडन असं घालते का? चष्मा उलट राहिला तो असं घालते. थांब मी देतो घालून. थांब 1 मिनिट. हा 1 मिनिट. ओके ओके. आवरला तुझा? कपडे नवीन नवीन घातले का? चुनचुन घातली का? चुनचुन पण घातला, टिका पण लावला. चला चला आवरलं तुमचं. चला 11:15 वाजले मित्रांनो. काय तर काय मला नाही थांबायचं. 500 रुपये दाखवून दिले. साकूर वरून जायचंय मित्रांनो. थोडस काम आहे, षष्टीचा दाखला काढायचा शाळेतून, तो पण काढू. म्हणजे लगेच नाही निघणार, बट अर्ज द्यावा लागेल ना. आधी सकाळी फोन केला यार घरा मी ते पिल्लू चाललं आता माझं मामाच्या गावाला. ते किती नटले सॉक वगैरे घालून. मी सॉक्स घालतो तर मला म्हणे मोजे घातले का? मोजे म्हटलं हा. मला म्हणते बूट घाल हा का मोजे. आणि हे इकडे तोंड गेलं तिकडं बॅग गाडी लावली. कोणा गेलं घेऊन कोणी काढून घ्यायचं मिक्स कुठे दुसरीकडे ठेवा. गाडीची हवा पण कमी झाल्यासारखं वाटत. चेक करायला लावते मित्र. शाळेपाशी आलोय मित्रांनो. थोडासा व्यवस्थित जातो, कारण कसं आहे माहितीये का, माझी शाळा होती पहिली. गाडीची हवा एकदम कमी झाली होती यार मित्रांनो. फक्त आहे ना 20च राहिली होती. माग 20 आणि पुढे तर 10च होती. मारून घेतली आता एकदम टम झाली मस्त पैकी मित्रांनो. मी जाऊन तर आलो यार तिकडून, बट 20 असं झालाय का दाखलाच नाही यार. तिथं ते माझ्या दाखला न्यायलाय तुम्ही. मला काय कळा ना काय करावं आता. कधी न्यायलाय म्या काही समजा ना मला. मी कधी न्यायला दाखला. मम्मी त्यांचं परी त्यांचा आवरला असेल, बघू त्यांच्याकडे जाऊन. 850 रुपयाचा तो ड्रेस. आणि कोणी ग तो देत नव्हता का? मग त्याला मला सांगायचं ना. हा का काय ना ड्रेस बेस बदलून मित्रांनो बरं एकदम रेडी झाली. कोण बदलला कोणी लगेच? बरं सांगायचं. तर मम्मीने नवीन ड्रेस घातला. अयो तुला नाही घेतलं काही? कमून हा का? कमून पण चला ना जाऊ ना गाडीवर काय अडचण. जाऊ गाडीवर चला. मित्रांनो आणि कसं बस पोहोचलो मित्रांनो. इथं काय सांगायचं तुम्हाला. लय म्हणजे अवघड कंडिशन झाले. सगळे चालले पाठी मागं उठली बतवली. उतरल्या मस्त झोपलं होतं. ते पुढं टाकी बसलं होतं. अरे कुत्र्याला काय सापडते काय नाही. काय रे भाऊ दादा
काय चला आतमध्ये जाऊ. एक बॅग इथं होती, मी इथं, परी इथं, तनु तिथं, मग मम्मी. सगळं अवघडच कंडिशन मित्रांनो. आम्हाला आहे ना मित्रांनो लवकरच घ्यावं लागणार, मोठी गाडी घ्यावं लागणार. तसं ना लईच कंडिशन अवघड होती. बळच धरून आणले मी तिला तनुला, कारण असं पुढे टाकीवर झोपून गेलं ती. इकडलं वातावरण पाहा ना किती भारी वाटत आहे. तुम्ही बघितलंच असं पुन्हा एकदा बघून गेलं. मस्त गोड सुंदर आहे. पावसाळ्यात भारी वाटत आहे, उन्हाळ्यात लय बकास दिसतंय. हे काढून घेऊन आता बॅग जाऊ आपण आतमध्ये. फायनली मित्रांनो 4-4:30 वाजले मित्रांनो. अँड खतरनाक सीन झाला यार मित्रांनो इथं. लय म्हणजे लय खतरनाक सीन झालाय. मम्मी आणि पिल्लू का खतरनाक पडली यार मित्रांनो. डायरेक्ट पिल्लूची इथं पाठीला लागले, ते आता आतमध्ये बसले. पण माझं खाळीच्या गड्यावर बंदच झालं मित्रांनो, कारण दोघी पडले. म्हणलं आता काही खरं नाही, तुम्हाला दाखवेन मी कुठं पडले. त्यावेळेस जर ब्लॉग जर शूट असताना मित्रांनो तुम्ही जर घाबरले असते माहिती. मी तर एवढं लय म्हणजे घाबरलो होतो मित्रांनो, कारण म्हणलं दोघी तुम्ही एकाला तरी एक तरी फ्रॅक्चर झालं, एक तर पिल्लू नाही तर मम्मी. कारण तिथून डायरेक्ट पायऱ्यावरून खाली पडणं जॉब नाही मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. इथं पडलंय का इथून जशी मम्मी जशी पडली डायरेक्ट इथून पाय सारखला डायरेक्ट खाली, इथून डायरेक्ट धपकन इथं. आम्ही आतमधून पाहत होतो इकडून दरवाजातून. मी डायरेक्ट पळत आल्यावर मित्रांनो डायरेक्ट असा या इकडं. खतरनाक म्हणजे खतरनाक झालं यार मित्रांनो. काळाचा दिवस आलता यार आज परत मला सांगतो काही ना काही एक झालंच असतं. बरं एक तर माझ्या सकाळपासून मूड नव्हता यार मित्रांनो, कुठं जायचा यायचा कशाचाच मूड नव्हता. तरी पण मी आलो त्याच्यात, आम्ही बळबळ आलो. दिवसच खराब होता यार मित्रांनो. बरोबर झालं थोडक्यात गेलं, नाही तर लय म्हणजे अवघड झाला असता. आता पिल्लून पर्यंत सगळे आतमध्ये बसले. मम्मीच्या पण हाताला लागले, इकडे लागले, पायाला पण लागले. आणि तनुला इकडे मम्मीची पांगडी लागली, काच आहे ना ती काच लागली. ती कापलंय असं थोडंसं, लय नाही थोडंच कापल्याची. बहीण आहे का दरवाजातून चालली होती मित्रांनो, आणि तिला कळालं ना पिल्लून ते पडली म्हणून ती चालली होती. मी तिला डायरेक्ट ढकललं का, तिच्या पण हाताला लागले इकडे दरवाजा. खतरनाक सीन झाला सारा. मला तर तिच्या हसायला जिथे यार, कारण तिला मी ढकलून दिलं, मी विचारत नाही केला. पावसाचं वातावरण झालं यार मित्रांनो, जायचं होतं. बट विषय असा आहे का मम्मी मध्ये थांबा, सगळेजण मध्ये थांबा. बट माझं म्हणणं होतं का जायचंय. बट ठीक आहे बघू काय होतंय. मूड ऑफ झाला सारा. मी जस्ट सकाळी जेवलो होतो, मला भूकही नाही राहिली काय, माझी भूकही पळाली, सारं पळालं. तुम्हाला दाखवेन मी कुठं लागले पिल्लूला, मम्मीला कुठं लागले ते. यांचं नियोजन झालं, यांचा निर्णय झालाय आज थांबायचंय. मग थांबू बघू मम्मीला कुठं लागलं दाखवू. मम्मीला डायरेक्ट तापच आलाय. थनकावरची गोळी काचा लागल्या. दाखव बरं, दाखव बरं. दिसतंय काढ बरं, दाखव ना. दिसतंय आत्याला म्हणजे नको तूची का चला तिला दुकानात घेऊन चालू काहीतरी खायला घेऊन. हा गुड मॉर्निंग मित्रांनो. 9 वाजले आता आणि निघलोय आता इथून. परी आणि पिल्लू इथंच आहे. मी मम्मी निघलोय. मम्मी ते पुढे गेली घरी जायला. 11:30 वाजले मित्रांनो. घरी पोहोचलोय यार. कालपासून गेलोय, आज आलोय. आंघोळ नाही केली, पांघोळ नाही तसं आलोय. वय तो तरी केली आंघोळ आहे ना, तो केली ना. पप्पा ते कुठे गेले काय घर लावलं होतं डायरेक्ट. चपला बिपला सगळ्या बाहेर. चला आता आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ. आम्ही म्हणजे लय लांबून आलोय मित्रांनो. आम्हाला कार्यक्रमाला जायचं तिकून तसं हेवरगाववरून मग साकूरवरून घरी आलो डायरेक्ट. कालचा दिवस लय खतरनाक होता यार मित्रांनो. तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये कळलं थोडंसं. चला आता आपला ब्लॉग आता इथेच एड करू. कालपासून स्टार्ट केलाय ब्लॉग, आज एड करतो इथं आल्यानंतर. घरी पोहोचलोय फायनली. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.